नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण केवल प्रयोगी अव्यय व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? दुसरा प्रश्न, केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार. या ठिकाणी तुम्हाला मी केवल प्रयोगी अव्यय कशाला म्हणतात ते अगोदर सांगणार आहे. त्याची व्याख्या सांगेल, तो तुम्ही लिहून काढायचे आहे. त्यानंतर केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार एकूण किती व कोणते ते सांगणार आहे. ते देखील तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ ऐकून लिहून काढायचे आहेत. बघा, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? आपल्या मनातील अचानक निर्माण होणाऱ्या भावना ज्या शब्दाने व्यक्त करतात त्याला केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारार्थी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा विद्यार्थ्यांनो, अबब केवढा मोठा समुद्र. आणखीन एक उदाहरण सांगते, अरे रे जे झाले ते चांगले नाही झाले. अजून एक उदाहरण म्हणजे अधिक लक्षात येईल तुमच्या, शाब्बास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, केवल प्रयोगी अव्यय त्याचे उदाहरण बघितले आपण की ह्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आले असेल. बघा, आपल्या मनातील अचानक निर्माण होणाऱ्या भावना ज्या शब्दाने व्यक्त करतात त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. या ठिकाणी बघा, मनातील भावना व्यक्त करण्यासाठी केवढा मोठा समुद्र ही मनातील भावना आहे. त्यासाठी शब्द अबब वापरलेला आहे. हा शब्द वापरला जातो. त्यानंतर जे झाले ते चांगले नाही झाले, अरे रे असं. शाब्बास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. शाब्बास हा शब्द वापरलेला आहे कारण शाब्बास या शब्दाद्वारे अचानक निर्माण होणाऱ्या भावना शाब्बास, अरे रे, अबब या शब्दांद्वारे व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. बघा, म्हणूनच या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हटलेले आहे. आणखीन एक शब्द त्याला उद्गारार्थी अव्यय असे देखील म्हणतात. व्याख्या समजलीच असेल, उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आले असेल. पुन्हा एक वेळा व्याख्या सांगते विद्यार्थ्यांना, तुम्हाला या ठिकाणी ती लिहायची आहे व्यवस्थित. आपल्या मनातील अचानक निर्माण होणाऱ्या भावना ज्या शब्दाने व्यक्त करतात त्याला केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारार्थी अव्यय असे म्हणतात. या ठिकाणी हे 3 उदाहरण लिहायचे. तुम्हाला व्याख्या लिहून हे 3 उदाहरणार्थ लिहायचे आहेत. त्यानंतर येतं सर्वात महत्त्वाचे, केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार. एकूण केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत 9. 1. तिरस्कारदर्शक. 2. प्रशंसादर्शक. 3. शोकदर्शक. 4. आश्चर्यदर्शक. 5. हर्षदर्शक. 6. मौनदर्शक. 7. संमतीदर्शक. 8. संबोधनदर्शक. 9. विरोधदर्शक. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार एकूण 9 आहेत. आता तुम्ही म्हणाल की केवल प्रयोगी अव्यय मनातील भावना निर्माण झाल्यानंतर शब्द वापरला जातो. आता समजा, तिरस्कारदर्शक म्हणजे काय? आपल्या मनात जर तिरस्कारदर्शक भावना आलेली असेल तर त्यासाठी हे शब्द वापरले जातात. बघा, हुड, फूस, हत, छत, छी, थू, इश, उडूत याप्रमाणे यालाच
मनात जर तिरस्कारदर्शक भावना निर्माण झालेली असेल तर हे शब्द आपोआप आपल्या भावनेतून व्यक्त होत असतात. त्यानंतर प्रशंसादर्शक. ह्या भावनेतून प्रशंसा व्यक्त केली गेलेली असते. या छान, फक्कड, खाशी, शाबास, भले, वाह वाह हे भावना कोणत्या भावना प्रकारात मोडली जाते? प्रशंसादर्शक. केवळ प्रयोगी अव्यय प्रशंसादर्शक भावना व्यक्त करण्यासाठी हे शब्द वापरले जातात. जेव्हा तुम्ही वाक्य तयार करणार विद्यार्थ्यांनो तेव्हा तुमच्या अधिक लक्षात येणार आहे. आपण आता यातला एखादा बघा. वाह, नाही, तू खूप छान दिसते. बरोबर आहे की नाही? छान, किती सुंदर आकृती काढली आहेस. याप्रमाणे. शाब्बास, खूप छान बोललास तू. वाह वाह, किती सुंदर रंग भरले चित्रामध्ये. याप्रमाणे प्रशंसा करतोय ना आपण. हे शब्द या ठिकाणी उदाहरणार्थ बघितले ना आपण. याप्रमाणे हे वाक्य पुढे लिहिलेले आहे आणि प्रशंसादर्शक शब्द इथे आपण वापरू शकतो वाक्यामध्ये. त्यानंतर शोकदर्शक, ज्यातून शोक निर्माण होत असतो. बघा. अगाई, आई ग, हाय हाय हाय, ऊ आ, अरे रे, आय आई, देवा रे. म्हणजे काय? एखादी वाईट घटना घडल्यानंतर आपण ही भावना व्यक्त करण्यासाठी शोकदर्शक शब्दप्रकार लिहित असतो. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जेव्हा शोकदर्शक शब्द वापरून वाईट गोष्ट, देवा रे, किती मोठं नुकसान झाले, गाडी उलटी झाली. याप्रमाणे. अरे रे, ती गाडी मोठी खड्ड्यात पडली. याप्रमाणे शोकदर्शक भावना व्यक्त करतोय आपण या शब्दातून. त्यानंतर आश्चर्यदर्शक. ह्यातून आश्चर्यजनक भावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरला जातो. बघा. बाप रे, किती मोठा साप. हा हा, चक चक, अरेच्चा, आ, ओहो, अबब, ओ, आय्या. त्यानंतर अगबाई. हे शब्द आश्चर्यदर्शक भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. मी एक एक शब्दाचं वाक्य तयार करून तुम्हाला सांगितलेले आहे. बघा. हर्षदर्शक म्हणजे हर्ष काय म्हणजे आनंद. ओहो, आम्हा, आहा हा, वा वा वा, आहा, वा वा, किती छान चित्र काढले आहे. याप्रमाणे आनंद व्यक्त होतोय ना आपल्याला. वा वा, किती गोड केळी आहेत. याप्रमाणे. वा, तो बघा सूर्य किती छान दिसतोय संध्याकाळी. याप्रमाणे. मौनदर्शक म्हणजे काहीच न बोलता, मौन म्हणजे चूप राहणे. चूप राहण्यासाठी या ठिकाणी मौनदर्शक शब्दाचा उपयोग केला जात असतो. त्यासाठी मौनदर्शक भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कोणते वापरले जातात? चूप, चीप, गप, गपचूप. बघा. एक उदाहरण सांगते मी आता. मौनदर्शक भावना व्यक्त करण्यासाठी गपचूप शब्द घेणार आहोत आपण. गपचूप, तू गपचूप कोपऱ्यात बसून राहा.
चूप, अजिबात बोलू नकोस. म्हणजे शांत करण्यासाठी, मनातील भावना मौन दाखवण्यासाठी, शांतता ठेवण्यासाठी या शब्दांचा उपयोग वाक्यात केला जात असतो. संमतीदर्शक म्हणजे समोरच्याची संमती घेऊन मग निघणे. संमती घेऊन समोरच्याची परवानगी घेणे. एखादी गोष्टीपासून आपल्याला समोरच्याची परवानगी घ्यायची असेल. बरं आहे, हां, अच्छा, हां, जी हां, जी हां, ठीक, याप्रमाणे. आता जर आपल्याला वर्गात आपण बसलेलो आहोत, शिक्षकांची परवानगी घेऊन आपल्याला बाहेर जायचे, तर आपण मॅडमांना किंवा सरांना विचारतो, सर मी वॉशरूमला जाऊ का? मग सर किंवा मॅडम काय म्हणतात? हो, हा, अच्छा, ठीक, जी हा, हिंदीमध्ये असं याप्रमाणे. त्यानंतर येतं संबोधनदर्शक. 8 क्रमांकाचं केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार संबोधनदर्शक. अगं, अरे, अहो, ए, आगा, अगो, बा, रे हे शब्द संबोधन दर्शवण्यासाठी, 2 गोष्टींमधले संबोधन दर्शवण्यासाठी या शब्दांचा उपयोग केला जातो. बघा याप्रमाणे. त्यानंतर सर्वात शेवटचा केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार विरोधदर्शक. ज्या शब्दातून आपल्या मनातील भावना विरोध दाखवायचा असेल तर छे, हट, हॅट, उहू, छ, अहे, छे छे, छ, उ याप्रमाणे विरोधदर्शक भावना या शब्दांद्वारे व्यक्त केली जात असते. उदाहरणार्थ बघा, छे छे, ते तर खूपच वाईट बोलतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल विरोध दर्शवायचा असेल तर छे छे, छ असे विरोधदर्शक शब्द या शब्दांद्वारे आपण त्या भावना व्यक्त करत असतो. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय याची व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर त्याखालील जे उदाहरणार्थ दिलेले आहेत, हे बघा, हे 3 उदाहरणार्थ लिहायचे. त्यानंतर केवल प्रयोगी अव्ययाचा हा तक्ता तुम्हाला लिहायचा आहे. पुस्तकात देखील दिलेला आहे हा तक्ता. पान नंबर 42 वर हा तक्ता दिलेला आहे. बघा या ठिकाणी हा तक्ता तुम्ही लिहिला तरी चालणार आहे. या ठिकाणी बघा फक्त सिक्वेन्स बदललेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रकार आहेत व या प्रकारांचे हे शब्द महत्त्वाचे आहेत. तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी वाक्य तयार करताना या शब्दांचा उपयोग करता येणार आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे हा तक्ता लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी केवल प्रयोगी अव्ययाचे जर एखादं वाक्य आले तर तुम्हाला ते ओळखून लिहिता आले पाहिजे किंवा मग वाक्यामध्ये कोणता शब्द वापरलेला आहे व तो कोणत्या प्रकारचा आहे ते तुमच्या लक्षात आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही हा तक्ता व्यवस्थित लिहून पाठ करायचा आहे. बघा इथपर्यंत बघितले आपण. त्यानंतर व्यर्थ उद्गारवाची अव्यय. व्यर्थ उद्गारवाची अव्यय जी उद्गारवाची अव्यय कोणताही भाव व्यक्त करत नाहीत. उद्गारवाची अव्यय कोणताही भाव व्यक्त करत नाही
तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही किंवा वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने निरर्थक किंवा व्यर्थ असे जे शब्द येत असल्यामुळे अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाच्य अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ बेटे, आपला, म्हणे, बापडा हे शब्द व्यर्थ उद्गारवाच्य अव्यय प्रकारामध्ये मोडले जातात. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण काही उदाहरण वाचूया व ते समजून घेऊया, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. व्यर्थ म्हणजे त्यातून काहीच अर्थ निघत नाही, परंतु शब्द प्रकार वापरले जातात. मन खूप धाव घेते पण शरीर बेटे साथ देत नाही. मी आपला गप्पच उभा होतो. आपला हा शब्द व्यर्थ आहे, परंतु तो वाक्यात वापरला गेलेला आहे. काल म्हणे खूप पाऊस पडला. सगळे खेळत होते, रामू बापडा गप्प बसला होता. याप्रमाणे. त्यानंतर आहे पादपूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय पालुपदे. या ठिकाणी बघा, बोलताना लकब म्हणून किंवा उगाचच पुन्हा पुन्हा आलेल्या शब्दांना पादपूर्णार्थ केवल प्रयोगी अव्यय किंवा पालुपदे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया विद्यार्थ्यांना. या ठिकाणी बरं का, आता जळलं मेलं कळलं इतकं, जे हे ते बारीक. उदाहरण बघूया आता आपण. राधाबाई सखाराम पंताशी बोलत आहे बरं का. त्यानंतर दुसरं बघा, गाडी केव्हाची गेली, काय उपयोग आता जाऊन. याप्रमाणे. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या बघितली व त्याचे प्रकार अभ्यासले. आता आपण पेज नंबर 43 वरील आपली समस्या आपले उपाय 2 आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, हा भाग तुम्हाला समजून घेण्यासाठी आहे, समजून घ्यायचा आहे फक्त. यावरील होमवर्क नाही आहे तुम्हाला. आणि आता जे मी केवल प्रयोगी अव्यय त्याची व्याख्या व त्यांचे प्रकार शिकवले तुम्हाला, ते तुम्हाला व्याकरण विभागाच्या वहीमध्ये लिहायचे आहे. या ठिकाणी कपड्यांवरील एक छानसा आणि सुंदर असा संवाद दिलेला आहे, तो आपण समजून घेऊया. की आपले जे जुने टाकाऊ कपडे असतात किंवा ते आपल्याला लहान होत असतात किंवा आपली तब्येत जाड झाल्यावर ते कपडे बारीक होतात, आपल्याला कपडे होत नाहीत, तर मग अशा कपड्यांचं आपण काय करायला हवे, त्यांचा उपयोग कशा प्रकारे ते कपडे पुन्हा उपयोगात आणता येऊ शकतात, ते या संवादावरून आपल्याला शिकायला मिळणार आहे. चला तर संवाद वाचूया व समजून घेऊया. आई, अरे जॉर्डन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग. जॉर्डन आईला म्हणाला, आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं. आई जॉर्डनला म्हणते, मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत, त्यांचा पुरेपूर वापर करावा. आई जॉर्डनला म्हणते, मुळात आवश्यक आहे तेवढेच कपडे घ्यावेत, त्यांचा पुरेपूर वापर करावा. बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी बघा, आई जॉर्डनला म्हणते की काय रे तुझ्या कपड्यांचा इतका ढीग. मग जॉर्डन आईला म्हणतोय की काय करू मी इतक्या जुन्या कपड्यांचं. मग आई त्याला सजेशन म्हणजे सल्ला देते की जेवढे कपडे आवश्यक आहेत तेवढेच कपडे विकत घेऊन त्यांचा पुरेपूर वापर करावा. त्यानंतर जॉर्डन त्यावर काय म्हणतं, अगं हो, पण आता काय करू ते सांग ना. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी अगं हो हे वाक्य आलेलं आहे बघा, येते का लक्षात तुमच्या. अगं हो
तुम्ही सांगू शकता का हे वाक्य कोणत्या अगं हो ही भावना कोणत्या केवल प्रयोगी अवयवामध्ये आलेली आहे? अगं हो. आठवा बरं. आणि मला हे वाक्य लिहून याचे उत्तर लिहायचे. अगं हो हा कोणत्या केवल प्रयोगी वाक्यात आलेला आहे? तुम्ही सांगू शकतात. त्यानंतर बघा, यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर. जे तुला अंगाला येत नाहीत ते जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर. याप्रमाणे आईने त्याला सजेशन दिले. जे कपडे वापरायचे आहेत ते एका बाजूला कर, जे वापरायचे नाही आहेत ते बाजूला करून टाक, जे फाटले आहेत ते वेगळे करा. असं म्हणजे कपड्यांचं सॉर्ट आऊट आईने त्याला करायला सांगितले. मग जॉर्डनला वाटले की इतके सारे कपडे. मग जॉर्डन आईला म्हणतोय, आई आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? आई त्याला म्हणते, हो नक्कीच, हो नक्कीच. बघा, त्यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे. ॲक्टिव्हिटी, कृतीयुक्त कार्य म्हणतो ना त्याला, कलात्मकता मराठीमध्ये म्हणतात. त्यानंतर मग जॉर्डन, आई काय काय बनवता येईल ग या कपड्यांचं? आई म्हणते त्यावर त्याला, तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया. मग बघा विद्यार्थ्यांनो, आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते. चित्रात दिसतंय तुम्हाला, हे जॉर्डनचे खूप सारे कपड्यांचा ढीग आहे. या जुन्या कपड्यांपासून आईने जॉर्डनला काय काय बनवून दाखवले. तोरण, त्यानंतर बॅग बनवली, बसण्यासाठी पायदान बनवले. अशा प्रकारे पायपुसणी बनवली. पायदानलाच पायपुसणी म्हणतात. हे तोरण आहे. या ठिकाणी ही पर्स जुन्या कपड्यांपासून बनवलेले बघा विद्यार्थ्यांना. वेस्ट इज बेस्ट म्हणतो ना आपण, की टाकाऊ वस्तूपासून आपल्याला काय बेस्ट बनवता येईल. अशा प्रकारे जॉर्डनच्या जुन्या कपड्यांपासून आईने इतक्या छान वस्तू त्याला बनवण्यास शिकवले. जॉर्डन, आई किती छान झालेत ग या वस्तू, खूपच छान दिसत आहेत. खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपल्याला या आपली समस्या आपले उपाय 2 यावरून अभ्यासण्यास मिळाले की जुन्या कपड्यांचा वापर देखील आपण चांगल्या वस्तू बनवण्यासाठी चांगल्या प्रकारे करू शकतो. या ठिकाणी आपण अभ्यासले. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या उतार्यावरून काही 3 प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत गृहपाठाच्या वहीमध्ये. आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत विद्यार्थ्यांनो. आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता? उत्तर, लहान झालेले कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून गोरगरीब मुलांना ते कपडे वापरण्यासाठी देऊ शकतो. दुसरं, जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हाला वाटते? उत्तर, पर्स, पायपुसणी, तोरण, त्यानंतर वॉलपीस, शोभेच्या वस्तू जुन्या कपड्यांपासून बनवता येतात. तिसरा प्रश्न, आवश्यक तेवढे कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील असे तुम्हाला वाटते? आवश्यक तेवढे कपडे खरेदी केल्यामुळे आपल्या खर्च, पैसे वाचतील व आपल्याला जेवढे कपडे लागतील तेवढेच पुरेसे कपडे विकत घेऊन त्यांचा पुरेपूर वापर केला पाहिजे व
कमीत कमी कपडे खरेदी केल्यामुळे त्यांना ठेवण्यासाठी जागा देखील कमी लागेल. आपले धुण्यासाठी जाणारा वेळ वाचणार आहे, इस्त्रीचा खर्च वाचणार आहे. अशा प्रकारे आपल्याला आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केले पाहिजेत इत्यादी फायदे आपल्याला होत असतात. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण काय काय अभ्यासले आज? केवल प्रयोगी अवयवाची व्याख्या, त्यानंतर केवल प्रयोगी अवयवाचे प्रकार, व्याख्या लिहून प्रकार लिहायचे आहेत. त्यानंतर आपण कपड्यांसंदर्भातील जी समस्या होती ती ह्या संवादाद्वारे समजून घेतली व त्याखालील जे प्रश्न आहेत 3 ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. सर्व व्यवस्थित लिहून लवकरात लवकर व्याकरणाच्या भागात लिहा, गृहपाठाच्या वहीत लिहा व लवकरात लवकर फोटो पाठवा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.